तर आज मी तुम्हाला देणार आहे वेडिंग कार्ड, ते पण 3 देणार आहे. PLP पण देणार आहे आणि PSD सुद्धा त्यासोबत देणार आहे. आता पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला PLP कशी आपण हे केली आहे, डिझाइन केली आहे आणि PSD कशी डिझाइन केलेली आहे हे तुम्हाला दिसणारच. आणि सोबत पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल, कारण त्यामध्ये कसे चेंजेस करायचे वगैरे हे तुम्हाला डिटेल्समध्ये मिळणार. फक्त पासवर्ड घेऊन झिप फाईल डाउनलोड करायचा मतलब नाही आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावीच लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आपल्याला चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या टाईमला जे व्हिडिओ येते ते तुम्हाला लगेच दिसतात. ते झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशी वेगळी एक विंडो ओपन होईल. मी तुम्हाला दाखवतो. इथे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला असं घेऊन यायचे. ओके. आणि असं घेऊन आल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण PSD असे ओपन झालेले असेल आणि तुमच्यासमोर असा इमेज असेल. आणि इमेज नंतर तुम्हाला इथे हा ब्राईड अँड ग्रूम इमेज जो आहे ते तुम्हाला इथे दिसेल. ओके. सो त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर डबल क्लिक करायचे. डबल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही ओपन होईल. आता इथे तुम्हाला काय करायचे, Ctrl+S करून सेव्ह करून घ्यायचे. म्हणजे Ctrl+S जर केला तर ते चेंजेस होतील आणि मग सेव्ह होईल. मग तुमचं त्या ठिकाणी असं येऊन जाईल. आता मी तुम्हाला दाखवतो. काही चेंजेस केलं नाही इथे मी. दुसरं जर इमेज घ्यायचं असेल तर तुम्ही इथे ट्राय करून बघू शकता. ओके. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आता याच्यामध्ये नंतर चेंजेस करायचे. आता फर्स्ट जे आहे ग्रूम. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय चेंजेस करायचे ते तुम्ही इथे चेंजेस करू शकता. ठिकाण वगैरे सगळे हे बदलू शकता. आणि हे पोपिन्स फॉन्ट आहे, मराठी फॉन्ट आहे. दुसरं तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायची गरज नाही. ओके. आणि बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये जे ग्रीन कलर आहे, जे ग्रीन कलरचं आहे ते तुम्ही चेंजेस करू शकता. आणि जे रेड कलरचं आहे त्याच्यात चेंजेस करू नका, कारण ते PNG आहे. ओके. नाहीतर मग तुम्ही त्याच्यात चेंजेस करायला गेलं तर ते पूर्ण विस्कटलं जाईल. ओके. त्यासाठी तुम्हाला आता इथे 2 नावं चेंज केल्यानंतर इथे तुम्हाला खाली हे शुभविवाह सोहळा याच्या खाली तुम्हाला जसं असेल इथे तुम्हाला चेंजेस करायचे. त्याच्यानंतर इथे ॲड्रेस तुम्हाला पूर्ण चेंज करून घ्यायचे आणि ते निमंत्रक तुम्हाला टाकायचे. सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या PSD सुद्धा आहे. फर्स्ट मी क्लोज करून घेतो. ओके. आणि ही जी आपली सेकंड जे आहे हे तुम्हाला सेम प्रोसेस तुम्हाला इथेच करायचे, सेम सुद्धा करायचे. इथे डबल क्लिक करायचे तुम्हाला. याच इमेजला डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असं दिसून जाईल आणि Ctrl+S करायचे. आता इथे रेड कलर आहे आणि इथे थोडं पर्पल कलर मी तुम्हाला दिसत असेल, कारण मी ते थोडे ॲडजस्टमेंट केले. तुम्ही चेंज करू शकता कॅमेरा बंद करून. ओके. तर असं मला एक्झॅक्टली चांगलं वाटलं म्हणून मी असं ठेवलं. आणि इथेही सेम प्रोसेस आहे. तिसं का तुम्हाला चेंजेस करायचे ते जिथे चेंजेस करू शकता. ओके. आणि ते ब्राईड ग्रूम सेम प्रोसेस दिसेल. रेड कलरचं जे आहे त्याला तुम्ही क्लिक नका करू, कारण त्याच्यात चेंजेस करायचे नाहीत. ओके. कारण ते PNG वगैरे आहे ते परफेक्ट सेट केलं, त्याच्यात चेंजेस नाही करायचे. आणि थर्डसुद्धा सेमच प्रोसेस आहे. थर्डमध्ये सुद्धा तुम्हाला इमेज जो आहे इथे तुम्हाला असा स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणून दिसेल आणि हे डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे Ctrl+S करायचे. डबल क्लिक करायचं. स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, जर मी एखादा सब्जेक्ट तुम्हाला आता बनवून ठेवलं, रेडी प्रोसेस करून ठेवलेलं, इथे फक्त तुम्हाला इमेज टाकायचे आणि सेव्ह करायचे. आता एक एक्झाम्पल पण दाखवून देतो तुम्हाला. आता हाच इमेज मी तिथे टाकून देतो. ओके. पण याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला नाही आहे. तुमच्याकडे जर लेटेस्ट फोटोशॉप नसेल तर डाउनलोड करा. फाईल शेअर वगैरे तुम्हाला मिळून जाईल. आता मी याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दाखवतो तुम्हाला. बॅकग्राऊंड रिमूव्ह केला की मग तुम्हाला ते Ctrl+S करून पेस्ट करायचे. ओके. आता मी इथे Ctrl+S करतो. Ctrl+S केल्यानंतर आता मी ओपन करून दाखवतो. ओके. हे इथे आले. आता तुम्हाला जर हेच समजा Ctrl+T दाबून मी ट्रान्सफॉर्म टूल ओपन केला आणि इथे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल करून सेट करून घेतला आणि डनवर क्लिक केला. ओके. आता जे आपण PLP डिझाईन करणार आहोत त्या PLPमध्ये तुम्हाला जी बॅकग्राऊंड वगैरे इरेज करायला लागतो ते सॉफ्टवेअर्स वगैरे सर्व तुम्हाला मिळून जाईल. आणि बाकीचे जे गोष्टी आहेत जसे कलर परीक्षण वगैरे, तर HDR प्रीसेट नावाचा मी एक व्हिडिओ बनवलेली आहे लाईटरूमची, ती तुम्ही पूर्ण बघायची आणि त्यातून डाउनलोड करून तुम्ही तसं करू शकता. PLPचं सुद्धा अगदी PSD सारखंच आहे, फक्त तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायचे. आता इथे स्मार्ट ऑब्जेक्ट नाही आपल्याला रिप्लेस करायला लागणार आहे. ओके. सो बॅकग्राऊंड वगैरे इरेज करायचं पूर्ण तुम्हाला व्हिडिओज या चॅनलवर मिळून जातील. तुम्ही ते पूर्ण पहा आणि करा. आता इथे रिसिलेक्ट मी सिलेक्ट केला. ओके. खाली जाऊन इमेज सिलेक्ट केला. इमेज सिलेक्ट केल्यानंतर इथे मला रिसिलेक्ट म्हणून ऑप्शन येतो. मी रिसिलेक्टवर क्लिक केला की मी दुसरा इमेज एक ट्राय करून दाखवतो तुम्हाला. ओके. सो इथे हा मी इमेज घेतो.
ओके. आता तुम्हाला हे ॲडजस्ट करायचे. आता इथे लॉक असेल तर या लॉकच्या बटनवर क्लिक करून तुम्हाला अनलॉक करून घ्यायचं आणि हा असा मोठा करून घ्यायचा. इमेज मोठा करून घेतल्यानंतर त्याला तुम्हाला कसं ॲडजस्ट करायचं तसं करू शकता आणि इथे येऊन जाईल. आता हे झालं ह्या PLPचं. बाकीच्या PLP सुद्धा सेम आहेत. आता हे जे कॅलिग्राफी आहे म्हणजे जे टेक्स्ट आहे अक्षता अक्षय हे आपल्याला AMS फॉन्टमधून कन्वर्ट करून घ्यायचे आणि AMS फॉन्ट कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला असं दिसून जाईल. ओके. बाकीचे तुम्ही तिन्ही PLP दाखवतो, काहीच इश्यू नाही आहेत, सर्व ओके क्वालिटीमध्ये आहेत आणि हे तुम्हाला इझिली एडिट करता येईल. ओके. बाकीचे फॉन्ट्स वगैरे तर फक्त AMS आणि मराठी फॉन्ट्स आहेत. ते मराठी फॉन्ट तर कन्वर्ट करायची गरज नाही आहे, तुम्हाला जस्ट डबल क्लिक करून चेंजेस करायचे आणि याच्यात तुम्हाला कॅलिग्राफी AMS फॉन्ट कन्वर्टर म्हणून ॲप्लिकेशन मिळतं. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती पण तुम्ही डाउनलोड करून तो तसा इथे कन्वर्ट करू शकता. ओके. तर आजची व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि जर तुम्हाला काही डिझाईन नवीन पाहिजे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून खाली कमेंट करा, कोणती डिझाईन पाहिजे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल.